शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तसेच फेसबुक पेजवरही आपले स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, जसे की तुम्ही टायटल वाचलेलं आहे की ही पिके 20 ते 25 लाख रुपये करून देऊ शकतात आणि ह्याच पिकामध्ये दम आहे. शेतकरी मित्रांनो, तर ह्या काही पिकाबद्दल मला चर्चा करायची. तुम्हाला व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य तरुण शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे आणि हा शेतकरी कृषी उद्योग होण्यासाठी संधी मिळतात की काही ठिकाणी 20-25 लाख एकरी कमवायचं 6-7 महिन्यामध्ये. एक उद्योजक दृष्टिकोनाचा जर का विचार केला तर ही पिकं आहेत आणि ह्या सातत्यानं काम केलो, संधी मिळाली, पेशन्स असले आपल्याकडं तर नक्की फायदा होणार आहे. त्यावरतीच व्हिडिओ करत आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. बोरगावे टेक्नॉलॉजी शेतीमध्ये संशोधन, मार्गदर्शन, भरपूर उत्पादन, नवनवीन संकल्पना फक्त आणि फक्त शेतकरी प्रगतीसाठी. तर शेतकरी मित्रांनो, जसे की आपण टायटलवर मी काय म्हणत असतो की सामान्य शेतकरी कृषी उद्योग बनला पाहिजे. तर ह्यासाठी मग थोडा विचार करत होतो मी असं गाडीतून जाताना की बाबा शेतकऱ्यांचं चुकतं कुठं आणि उद्योजक का होत नाही आणि का हे लोकांच्या समोर येत नाही. तर अशा पिकांवर काम करणं, धाडस करणं आणि त्यामध्ये टिकून राहणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. समस्या तर येणार आहेत. मी कायम सांगत असतो की शेती करणं आणि हा आपला व्यवसाय हा हार्डलची रेस आहे की बाबा प्रत्येक ठिकाणी आपल्याला अडथळा येणार आहेत आणि अडथळ्याचे शर्यत पार करत जायचे आहेत. मग ते कामगारांचे अडथळा असू देत, पाऊस नसणार आहे, पाणी नसणार आहे, त्यानंतर खूप सारे वेगवेगळे रोग येईल, व्हायरस येईल, मुठऱ्या येईल, चुरड्यामुरड्या येईल, गारा पडतील, काय वाटेल ते होईल, वादळ होईल, जोराचा पाऊस येईल, पूर येईल, या सगळ्या समस्येला पार करून जायचं आहे. पण एखादा बिझनेस, आता कोणताही बिझनेस पहिल्या वर्षी 20-25 लाख रुपये कमवू शकत नाही. तसंच आपणही पहिल्या वर्षी 20-25 लाख कदाचित कमवणार नाही. पण ह्या पिकामध्ये सातत्य धरून ठेवलो तर नक्की आपण 20-25 लाख कमवू शकतो. बेसिकली मी तरकारीबद्दल बोलत आहे, भाजीपाल्याबद्दल बोलत आहे. तशी इतर कुठल्याही पिकाबद्दल आपण हळूहळू बोलतच असतो. पण बेसिकली भाजीपाल्यामध्ये अशी कोणती पिकं आहेत आणि कुठल्या पिकामध्ये जेवढा दम आहे की बाबा 20-25 लाख रुपये कमवून द्यायचे आहेत आणि ऑलरेडी बऱ्याच शेतकऱ्यांना दिलेले आहेत. त्याचीही बरेच उदाहरणं आपण देत असतो. पण आज आपण ह्या व्हिडिओतनं बघू की कशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये सक्सेस रेशोपर्यंत जाऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, ही काही पिकं मी तुम्हाला सांगत आहेत किंवा अजून काही पिकं तुम्हाला जर का वाटत असेल तर कमेंट करून सांगा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात हे पण कमेंट करा, जेणेकरून आमचा प्रोत्साहन वाढेल की बाबा आपल्या शेतकऱ्यांना आवडतं हे काम, आपण काम करतो हे आवडते आणि असं आपल्याला काम करायला प्रेरणा मिळून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, ह्यामध्ये पहिलं पीक आहे, माझ्या आवडीचं पीक आहे, खूप चांगलं पीक आहे, शिमला मिरची. शिमला मिरचीमध्ये शेतकरी मित्रांनो, आता मी काही कॅल्क्युलेशन वाईज सांगत असतो, तुम्ही शांतपणे ऐकून बरोबर आहे काय नाही हे कमेंट करून सांगा मला. तर शिमला मिरचीमध्ये शेतकरी मित्रांनो, आपण बऱ्यापैकी 14 ते 15 हजार प्रति एकर रोपं लावतो. शिमला मिरचीला खर्च जास्त येतं हे डोक्यातनं पहिला काढून टाका. बऱ्याच शेतकऱ्यांचं पहिलं डोक्यात फिट बसलेलं आहे की त्याला 3 लाख 4 लाख खर्च येतो, मग ते परवडत नाही, त्याला खर्चाची बाजू आहे. खर्चाची बाजू आहे शेतकरी मित्रांनो. तुम्हाला उन्हाळ्यात लावायचं आहे तर वर नेट करून घ्यावं लागेल थोडं, इतर सीझनला लावायचं आहे तर थोडी मेहनत, रोपं जास्त लागतात, रोपाचा खर्च जास्त आहे, थोडे मजूर लागतील, ह्या समस्या येणार आहेत. मी पहिला थोडं अडथळे तर येणारच आहेत. तर सोल्युशन काढलो तर 15,000 ज्या वेळेला आपण शिमला मिरचीचा प्लांट बसवतो तर पर एकर आपल्याला बऱ्यापैकी मिनिमम 40 टन उत्पादन मिळतं शिमला मिरची आणि जास्तीत जास्त 100 टनापर्यंत पण लोक पोहोचलेले आहेत आपली. तर समजा 40 टन आपल्याला उत्पादन मिळालं आणि समजा मार्केट रेट समजा 40-50 रुपये मिळालं तर 4 16 लाख रुपये आपले झाले. तर हा 40 टनाचा मी हिशोब सांगितलेला आहे तुम्हाला आणि 40 टन उत्पादन सांगितलंय. आणि तेच जर का आपल्याला 100 रुपये उत्पादन मिळालं आणि 40 रुपये भाव मिळाला तर 40 लाख रुपये आपल्या शेतकरी मित्रांनो झाले. त्याचा मध्य काढला आपण, समजा 60-70 टन आपल्याला उत्पादन मिळालं आणि रेट सुद्धा 30 रुपयानं लागला आपल्याला, तर 7-21 लाख रुपये आपल्या शेतकरी मित्रांनो शिमला मिरची मध्ये झालेले आहेत. तर हा एक अंदाज आहे. येणारा खर्च शिमला मिरची शेतकरी मित्रांनो सर्वसाधारणपणे चालू व्हायला 1.5 लाख रुपयेपर्यंत येतो तुम्हाला आणि तिथनं पुढे 1.5 ते 2 लाख रुपये येतो. तर सर्वसाधारणपणे 3-3.5 लाख रुपये हा शिमला मिरचीचा खर्च आहे. पण ह्यामध्ये अपेक्षित उत्पादन गाठणं महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणशील की 40 रुपये भाव, 35 रुपये भाव, 70 रुपये भाव तुम्ही हे सांगालाय, पण आपण भाव पण कमी धरू. 40 टन आपल्याला उत्पादन मिळालेलं आहे आणि 20 रुपये जरी भाव लावला तर 4 दुने 8 लाख रुपये झाले. मी होणारा खर्च तुम्हाला 3.5-4 लाख रुपये, 4 लाख रुपये जरी धरला तरी 4 लाख रुपये नेट प्रॉफिट व्हायला. नुकसान तर काय नाही आहे. पण ह्या वर्षी जी सिच्युएशन आहे आपल्याला की बाबा पाऊस कमी आहे, बऱ्याच भागामध्ये उत्पादन कमी आहे, लोकांचं खर्च करायचे धाडस हे बऱ्याच लोकांचं नसतं एवढं. तर ह्यामध्ये जर का आपण विचार केलो तर 100% प्रॉफिट मिळवून देणारं पीक म्हटलं तर शिमला मिरची आहे आपल्याला.
100% आपल्याला रेट जर का बरेच गेले 2-3 वर्ष उन्हाळ्यामध्ये आपण बघतोय की 40 रुपये भाव, 50 रुपये भाव लागलेले आहेत, 70, 80, 100 रुपयेपर्यंत पण भाव बघितलेले आहेत. पण ते एखाद्या तोड्याला दुसऱ्या तोड्याला मिळत असतं. पण ऑन अँड ॲव्हरेज 50-60 रुपये जरी भाव लागला आणि आपण 50-60 टन उत्पादन काढलं आणि 60 रुपये जरी भाव लागला तर 36 लाख रुपये होतात. येणारा खर्च त्यावेळेला 6 लाख रुपये जरी खर्च आला तर 30 लाख रुपये आपले नेट प्रॉफिट यामध्ये राहू शकतं. तर अशा पद्धतीने या सिमला मिरचीकडे आपण बघितलं, एक चांगला दृष्टिकोन ठेवला आपण तर हे होऊ शकतं. आणि सिमला मिरचीमध्ये बेसिकली किंवा हे काही पीक आहे तर ह्यामध्ये आमची काही मदत लागल्यास आमची सहकार्य तुम्हाला नक्की देऊ शकतात. काही भागामध्ये आमचे सहकार्य आहेत, त्यांचे नंबर तर वर डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. ऑफिसचा नंबर आहे, काही ठिकाणी आपण ऑनलाईन करू शकतो तर ऑफिसचा नंबर पण आहे. आता दुसरं पीक बघूया की लांब मिरची, हिरवी मिरची. हिरवी मिरची सुद्धा सेम आहे शेतकरी मित्रांनो. सर्वसाधारणपणे आता 30 टन ते 60 टनापर्यंत हिरवी मिरची लोक काढत आहेत. पण अलीकडे G4 सेगमेंटचं मार्केट वाढलेलं आहे. छोटी मिरची साईज वाढलेली आहे, पण त्याचं उत्पादन निघतं, पण लेबर खर्च कडे थोडा आपल्याला जास्त येतात. तर ही मिरची आहे तर त्यामध्ये जशी की आपली भरारी 12-22 आहे तर ही 40-50 टनापासून पुढं 60-70 टनापर्यंत आपण जाऊ शकतो. तर ह्या मिरची सुद्धा उत्पादन खूप चांगलं येतं आपल्याला. तर ह्याचा भाव हा ऑन अँड ॲव्हरेज राहतो, कारण का मिरची उत्पादन लावणारी संख्या भरपूर असते. पण यदा कदाचित मार्केट वाढलं आणि उत्पादन आपण जास्त काढलो तर समजा 70 टन आपण उत्पादन काढलोय आणि मार्केट 30 रुपये मिळालं तर 21 लाख रुपये आपले होऊ शकतात. पण समजा मार्केट त्याच्याही पेक्षा पुढे वाढलं, 40 रुपये 50 रुपयानं वाढलं आणि आपण 50 टन जरी काढलं तर 25 लाख रुपये आपले होऊन जातात शेतकरी मित्रांनो. पण ह्यामध्ये मिरचीमध्ये, लांब मिरचीमध्ये फक्त एक प्रॉब्लेम होतो की आपल्याला लेबर तोडायला खूप लागतात. जसं सिमला मिरचीचा पर किलोचा लेबरचा खर्च आपल्याला 2 रुपये आला तर इकडे तुम्हाला पर किलो हार्वेस्टिंगचा खर्च आपल्याला 5 रुपये येतो. तर हा जो कॉस्टिंगचा गॅप आहे त्यामुळे मिरची हे 2 नंबरला पीक येतं. पण ह्यामध्ये उत्पादन करून द्यायला किंवा मार्केट ऑन अन ॲव्हरेज किंवा एकदा मार्केट 30-35 रुपये चालू झालं तर शेवटपर्यंत 30-35 रुपये मार्केट टिकून राहतं. पण ह्यामध्ये आपल्याला उत्पादन काढणं महत्वाचं आहे. तर 40-50 टन आपण सहज डोळे आपण उत्पादन काढू शकतो योग्य मॅनेजमेंट असल्यास. तर 50 टनाला आपल्याला जर का 40 रुपयांनी भागलं तर 20 लाख रुपये होऊन जातात मिनिमम. तर हे सुद्धा खूप चांगलं पीक आहे, आपल्याला ह्यामध्ये काम करायला संधी आहे. आता हे सगळे एक एकरचं सांगायला शेतकरी मित्रांनो, हेच आपलं जर का ह्याच्या गुणिले आपण 2 एकर केलं तर डबल उत्पादन झालं, 3 एकर केलं तर तिबल उत्पादन झालं. हे 1 एकरचं मी गणित सांगालोय. आणि दुसरं महत्वाचं, हे 40 टन 50 टन काढण्यासाठी प्रॉपर नियोजन, प्रॉपर मेहनत, गाव, राजकारण, मित्र हे सगळे सोडून देऊन आपल्याला काम करावं लागतं, झोकून देऊन काम करावं लागतं. येणाऱ्या रोजच्या समस्येला सोल्युशन काढावं लागतं तर शक्य आहे. हे सुद्धा गोष्ट लक्षात घ्या, नाहीतर खाली कमेंट करतील हे काही शक्य नाही, मी लावलेलो माझं एवढं नुकसान झालं. ह्या कमेंटची आम्हाला सवय झाल्या शेतकरी मित्रांनो. हे रडत बसायचं नाही, आपल्याला लढायचं आहे. लढणारे शेतकरी असे कधी कमेंट करत नाहीत. आणि माझ्याकडे हजारो शेतकऱ्यांची लिस्ट आहे जे न रडता लढून असे पैसे केलेले आहेत. तर ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. ह्याच्या पुढे येतो शेतकरी मित्रांनो लाल मिरची. लाल मिरचीमध्ये बेसिकली गेल्या वर्षी वगैरे बघत आहे आपण की बाबा 600 रुपये 700 रुपयेपर्यंत लाल मिरचीचे भाव गेलेले आहेत. तर लाल मिरचीमध्ये एक संधी आहे, आपण 3 टनापर्यंत आपण उत्पादन निघतं आपल्याला वाळवून 2 ते 3 टन निघतं. समजा 3 टन उत्पादन मिळालंय आणि लाल मिरचीचा भाव 600 रुपये लागला तर सायंत्रिका 18 लाख रुपये आपल्याला ह्यामधनं होतात. मग यदा कदाचित आपण 3.5-4 टनापर्यंत आपल्याला पोचावं लागेल आणि भाव हा 500-600 रुपये राहिला तर आपल्याला जास्तीत जास्त ह्यामधनं मुनाफा होऊ शकतो. तर ह्या गोष्टीवर प्रॅक्टिस करायची. लाल मिरची सुद्धा अतिशय चांगला आहे. ह्यामध्ये बॅडगी, सेमी बॅडगी, त्यानंतर संकेश्वरी ह्या मिरचीचं पण आपण बघितलेलं आहे. देशी संकेश्वरी फक्त आपला भाग सोडून बाकी इतर ठिकाणी होत नाही, त्यामुळे आपण त्याबद्दल जास्त बोलत नाही. पण बॅडगी मिरची सगळ्या ठिकाणी होते, सेमी बॅडगी होते. तर ह्यावर काम केलो आपण. आपली भरारी 12-22 सुद्धा ड्युअल पर्पज आहे, ही सुद्धा काम केलो आणि 3 ते 4 टनापर्यंत पोहोचलो आपण. आणि मिळणारा भाव 4 रुपयाने जर लागला तर 4-16 लाख रुपये तर होऊन जातात. येणारा खर्च 2,16,000 तर 14 रुपये पण होऊ शकतात. पण एक संधी आहे, भविष्यात रेट वाढू शकतात. जास्त उत्पादन निघालं तर नक्की ह्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रॉफिट 20-25 लाखापर्यंत जाऊ शकतो. हे सुद्धा पीक आहे. आता ह्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकाकडे येणार आहे. पण टोमॅटो म्हटल्यावर बरेच लोक म्हणतील की आमचं नुकसान झालं, आमचं हे झालं ते झालं. पण मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की सिच्युएशननुसार पेशन्स ठेवून आपण लावत गेलो आणि एखाद्या वेळेस संधी मिळालं. ही जी काही पिकं सांगालो तर ही जास्त उत्पादन देणारी पिकं आहेत शेतकरी मित्रांनो. जास्त उत्पादने आहेत आणि ह्या जास्त उत्पन्नामध्ये एखाद्या वेळेस रेट जंप मिळाला, चांगला मिळाला तर एकदम हाय सगळं होऊन जातात. आणि ही पिकं सगळी एक्सपोर्टला मागणी आहे, भारतात मागणी आहे, बाहेरच्या राज्यात मागणी आहे. त्यामुळं ह्या पिकाचा आपल्याला एक वेगळाच सपोर्ट आहे. तर आता टोमॅटोचा विचार केला शेतकरी मित्रांनो तर गेल्या वर्षी आपण 100 टन टोमॅटोचं उत्पादन काढलेलं आहे. 40 टन 50 टन तर डोळे दाखवून निघाला पाहिजे. 50 टन ते 100 टन जर का टोमॅटो. आता तुम्ही म्हणशील की आमचं 20 टन निघाल 30 टन निघालं, मग तुम्ही चुकताय, तुम्ही शेती करायला चुकताय. तर त्यासाठी तुम्ही जास्त प्रॅक्टिस केलं पाहिजे. पाणी, खत, औषध, स्प्रे, फवारणी, लेबर हे सगळं नियोजन करता आलं पाहिजे.
50 टन ते 100 टन आपण उत्पादन काढू शकतो. 50 ते 100 टनामध्ये शेतकरी मित्रांनो जर का आपण 60 टन जरी उत्पन्न आपण मिनिमम पकडला आणि मिळणारा भाव त्याला एक 20-25 रुपयाने जरी लागला, मिळणारा भाव सुद्धा 60 टन काढलो आपण आणि मिळणारा भाव 40 रुपये लागला तर 24 लाख रुपये आपले टोमॅटो मधनं झालेले आहेत. आणि टोमॅटोला 3-4 लाख रुपये जरी खर्च केला तर नेट प्रॉफिट आपलं 20 लाख होऊ शकतं. तर ह्या पिकामध्ये सुद्धा दम आहे. कंटिन्यू राहणं हे लय महत्वाचं आहे. खरोखर मिळवून देणारं पीक आहे. 20-25 लाख रुपये बऱ्याच लोकांचे झालेले आहेत आणि होऊ शकणारं पीक म्हणजे टोमॅटो पीक आहे. तर ह्यामध्ये कंटिन्यू काम केलं पाहिजे. तसंच शेतकरी मित्रांनो वांगी हे पीक आहे. वांगी हर्ष वांगीसारखं आपण बरेच व्हिडिओ टाकले आहेत, जुने सुद्धा काम केले आहेत आणि आपल्याला स्वतःला सुद्धा हर्ष वांग्यामुळेच बरंच प्रॉफिट झालेलं आहे. तर हर्ष वांगीची कपॅसिटी सुद्धा 50 टन, 60 टन, 70 टन आम्ही मध्ये एकदा प्लॉट केला होता. त्या प्लॉटचं आम्ही 70 टन उत्पादन काढलेलं आहे आणि त्याचंही उत्पादन आपण बऱ्याच वेळेला बघितलं की 35-40 रुपये आम्हाला रेट लागलेले आहेत. तर 35-40 रुपये, 30-35 रुपये जरी रेट लागला तर 7-21 झाले आणि 40 रुपये 728 लाख रुपये आपले झालेले आहेत. 4-5 लाख रुपये खर्च वजा केला तरी 20-25 लाख रुपये आपण नेट प्रॉफिट वांग्यामधनं होऊ शकतो. वांग्यासारखंच गॅलन वांगी आहे. 100 टन उत्पादन देणाऱ्या गॅलन वांग्याची कपॅसिटी आहे. जर का असं आपण 100 टन उत्पादन काढलो गॅलन वांग्यातनं तर किती प्रॉफिट झाला आणि गॅलन वांग्याला 30-35-40 रुपये भाव लागला तर त्याचंही सुद्धा आपल्याला होऊ शकतं. भाव आपल्या हातात नाहीये. मी आता हे सगळं सांगालोय तुम्हाला, भाव हातात नाहीये. पण ह्या वर्षी संधी आहे की बाबा भाव राहू शकतात, पैसे होऊ शकतात. बऱ्याच लोकांच्याकडे पाणी नाही, लावणाऱ्यांची संख्या वाढल्या. त्यामुळे ह्या संधी म्हणून बघायचं आपल्याला, निगेटिव्ह व्हायचं नाही, पॉझिटिव्ह म्हणून बघायचं आहे. ही पिकं का सांगत आहे मी की ह्या पिकांमध्ये आपण शाश्वत राहिलो. काही ठिकाणी पूर आला, काही ठिकाणी दुष्काळ पडला, काही ठिकाणी गारपीट झाली तर त्यावेळेला आपल्याला संधी उचलून देणार आहेत. त्यामुळे ह्या पिकाकडे कॉन्सन्ट्रेटेड करून 6 वर्ष मिनिमम 4-5-6 वर्ष या पिकामध्ये जर का काम करत राहिलो तर एखाद्या वेळेस सगळं आपल्याला मागचं रिव्हर्स करून देणारं पीक आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो काकडी पीक आहे. हल्ली काकडी पिकाचं खूप सारा हंगाम आहे. हिरवी काकडी आहे ती 35 ते 40 टनापर्यंत हिरव्या काकडीचं उत्पादन मिनिमम निघतं आपल्याला. पांढरी काकडी आहे तर 40-50-60 टनापर्यंत आपल्याला पांढरी काकडी निघते. ह्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही आपण 100 टनापर्यंत, कारण का त्याचं हार्मोनल इम्पॅक्ट आणि कमी दिवसाच्या लाईफ सायकल त्यामुळे होऊ शकता. पण ज्या वेळेला आपला 40 टन जरी ॲव्हरेज आपल्याला काकडी पडली आणि 40-50 रुपयानं भाव जर का लागला, कारण का आत्ताच 35-40 रुपये भाव लागलेले आहेत त्याचे, समजा असं सिच्युएशन विन सिच्युएशन मध्ये भाव लागला तर नक्की ते सुद्धा आपल्याला प्रॉफिट करून येतं. निदान 10 ते 15 लाख रुपये तर प्रॉफिट करून देणारं पीक आहे कमी दिवसामध्ये. जर का मग दिवसाचा विषय केला आपण तर 3 महिन्यामध्ये याचे 15 लाख झाले आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये 15 लाख झाले तर 30 लाख रुपये आपल्याला हे 6 महिन्यामध्ये होऊ शकतात. तर विन सिच्युएशन मध्ये ही पिकं खूप चांगला सपोर्ट करणार आहे. तर ह्या पिकामध्ये काम करा शेतकरी मित्रांनो, ह्या पिकामध्ये टिकून राहा. ही पिकं खरोखर एवढी पैसे करून देण्याची क्षमता आहे या पिकामध्ये. दुसरं महत्वाचं, हीच पिकं, एवढीच पिकं मी का सांगत आहे, 5-6 पिकं सांगितली तर ही पिकं मार्केटला डिमांडिंग आहेत. मिरची तुमच्या हॉटेल सेगमेंट असू देत, घरातल्या सेगमेंटला असू देत, हिरवी मिरची सगळ्याच ठिकाणी लागते. लाल मिरची मस्ट आहे, कंपल्सरी लागणारीच आहे. दुसरं महत्वाचं, लाल मिरची आपण स्टोअर करून ठेवू शकतो. तिसरं काकडी लागणारी गोष्ट आहे, वांगी लागणारी गोष्ट आहे, टोमॅटो लागणारी गोष्ट आहे. इतर जी काही पिकं आहेत ते पाहिजेच असं काय येत नाही. त्यामुळे ह्या पिकात काम करूया, नक्की संधी मिळेल. जे ह्याच्या आधी ज्या शेतकऱ्यांना 20-25 लाख झाले त्यांनी कमेंट करून सांगा, जेणेकरून आमचा उत्साह वाढेल की बाबा ह्या लोकांना झाला तर आम्ही का नाही, आम्हाला का होऊ शकत नाही. तर ह्या सिच्युएशनमध्ये काम करायचं आहे. थोडं सुरुवातीला 2 लाख, 3 लाख, 4 लाख तारकाटी असू दे, मल्चिंग असू दे, शेततळं असू देत, विहीर असू दे, मोटर असू दे, सिस्टीम असू दे, STP पंप असू दे, ट्रॅक्टर असू दे, या सगळ्या गोष्टीला आपल्याला 1-2 वर्ष जातील इन्व्हेस्टमेंट करायला. तिथनं म्हणजे आपल्या ह्या बिझनेसची इन्व्हेस्टमेंट झाली, तिथनं आपल्याला रिटर्न्स यायला हळूहळू चालू होतील. त्याचबरोबर आपलं नॉलेज ह्या 2-4 वर्षामध्ये तुम्ही कंटिन्यू करत राहिला तर प्रत्येक समस्या, भुरी म्हणजे काय, करपा म्हणजे काय, आळी कुठे होत्या, थ्रिप्स कसा असतोय, माइट्स कसा असतोय, कुठं येतंय, किती पाणी द्यायला लागतंय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला होऊन जातील. आणि एक वेळ नक्की येईल की तुम्ही प्रति एकर 25 लाख 30 लाख रुपये तुम्ही कमवशीलाच आणि तुमचा प्रॉफिट होईलच. मग हळूहळू तुम्ही 1 एकरवरनं 2 एकरवर जाशीला, 2 एकरवरनं 3 एकरवर जाशीला, 3 एकरवरनं 4 एकरवर जाशीला आणि 4-4 एकर ज्यावेळेला करू आणि 25-25 लाख रुपये एकरी होतील तर 1 कोटी रुपये आपण 1 एकरमधून नक्की 1 कोटी रुपये तुम्ही कमवणारा शेतकरी नक्की असणार आहे. आणि असे शेतकरी आपल्याला घडवूया आपण आणि असं चांगलं काम करूया. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपण असं चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.